नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 अँड 5 इयर्स या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लॉ सीईटीची एक्झामिनेशन होत असते. त्यामध्ये तुम्हाला 110 म्हणजे 110 प्लस तुम्हाला कशा पद्धतीने स्कोर येईल, त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. प्रॉपरली तुम्हाला टॉपिक्स मी तुम्हाला देणार आहे. ते टॉपिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला 110 प्लस तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकता. ओके. कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी असेल, कशा पद्धतीने कोणते टॉपिक्स आहेत, ते इम्पोर्टंट टॉपिक्स तुम्हाला आता मी देणार आहे. तेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत प्रॉपरली. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर बुक्स वगैरे पर्चेस केलेला आहे, पण कुठून स्टार्ट करायचं ते माहिती पडत नाहीये. त्यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे. जे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत, ते टॉपिक्स करण्यासाठी, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी चालू करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतेही टॉप कॉलेजेस असतील, त्यामध्ये तुम्हाला इझिली ॲडमिशन भेटून जाईल. ओके. सो डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. जर आपण बघितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन एल-एल-बी 3 इयर्स जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर ग्रॅज्युएशन जी डिग्री ही रिक्वायर आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनची एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी 6 सेमिस्टरची एक्झाम दिली असेल, असे विद्यार्थी सुद्धा या एक्झामिनेशनसाठी एलिजिबल आहेत. ओके. सो ग्रॅज्युएशन डिग्री रिक्वायर आहे. मिनिमम मार्क्स जर आपण बघितलं, ओपन कॅटेगरी स्टुडंट असेल, एस-ए-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-एम-एस म्हणजे आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट जे असतील, त्यांचं मिनिमम तुम्हाला 45% हे तुम्हाला एक्झाममध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या एक्झाम? ग्रॅज्युएशनची जी तुम्ही एक्झाम दिलेली आहात, त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर तुमचा रिझल्ट असेल. काहींचा इयरली पॅटर्न असेल आणि काहींचा सेमिस्टर पॅटर्न असेल. इयरली पॅटर्नमध्ये एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय या तिन्ही इयरची टोटल करायची आहे. ती टोटल तुमची 45% आली. यू कॅन एलिजिबल फॉर धिस एक्झामिनेशन. ओके. 5 इयर स्टुडंटचे असतील किंवा 3 इयरचे स्टुडंट असतील, समजा त्यांचं जर आपण बघितलं 3 इयरचं सेमिस्टर पॅटर्नमध्ये असेल, तर टोटल 6 सेमिस्टरचे टोटल करायची आहे आणि त्याचे जे काही पर्सेंटेज असेल ते 45% त्याच्या पुढे असतील तर चांगली गोष्ट आहे किंवा 45% असतील तर डेफिनेटली यू कॅन एलिजिबल फॉर धिस एक्झामिनेशन. आफ्टर दॅट एस-सी आणि एस-टी जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 40% पास 40% जर तुमच्याकडे असतील एक्झाममध्ये तुमच्या ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये तर डेफिनेटली तुम्ही यामध्ये एलिजिबल आहात. व्ही-जे-एन-टी, एस-सी-बी-सी, ओ-बी-सी या कॅटेगरीच्या स्टुडंटला 42% पाहिजे. यामध्ये कोणतीही एज लिमिट नाहीये. ओके. सो यामध्ये कितीही एजपर्यंत असतील स्टुडंट, ते तुम्ही यामध्ये ॲप्लाय करू शकता एक्झामसाठी. त्यानंतर आपण बघितलं एल-एल-बी 5 इयर्ससाठी जर आपण बघितलं तर एच-एस-सी असेल किंवा डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी केलेला असेल, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असतील तर 45% पाहिजेत. ओके. एस-सी, एस-टी चे स्टुडंट असतील 40% आणि व्ही-जे-एन-टी, एस-सी-बी-सी, ओ-बी-सी असेल त्यांना 42%. ओके. सो जे विद्यार्थी 12ची एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी आता दिली असेल, रिझल्ट पेंडिंग असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही अप्लाय करू शकता, सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. त्यानंतर एज लिमिट यामध्ये सुद्धा नाही आहे. नेक्स्ट आता आपण बघूया एक्झाम पॅटर्न आणि मार्किंग स्कीम. एक्झाम पॅटर्न, मार्किंग स्कीम यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. लीगल ॲप्टिट्यूडचा जो सेक्शन आहे, लीगल रिझनिंगचा जो सेक्शन आहे, म्हणजेच टोटल 24 मार्क्ससाठी हा सेक्शन असतो. एल-एल-बी 3 इयरचा आपण बोलत आहोत. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स यामध्ये सुद्धा 32 मार्क्ससाठी सेक्शन आहे. लॉजिकल आणि एनालिटिकल रिझनिंग यामध्ये 24 क्वेशन विचारले जातात आणि इंग्लिशमध्ये हा मोठा वेटेज आहे. याच्यामध्ये जे 40 क्वेशन यामध्ये विचारले जातात. सो 120 आउट ऑफ तुमचा पेपर होत असतो. 120 आउट ऑफ तुम्हाला 110 कशा पद्धतीने पडतील त्याचीच आपण इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला देणारच आहे. ओके. सो ऑनलाईन एक्झामिनेशन असते ही, ते तुम्हाला माहितीच असेल. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप ही क्वेश्चन असतात. हे झालं एल-एल-बी 3 इयर्स. एल-एल-बी 5 इयर्सचं जर आपण बघितलं, तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 32 क्वेशन विचारणार आहेत. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर 24 मार्क्ससाठी आहे. लॉजिकल आणि एनालिटिकल रिझनिंग 32 क्वेशन म्हणजे 32 मार्क्ससाठी आहे. इंग्लिशचा सेक्शन जो आहे 24 मार्क्स आणि बेसिक मॅथेमॅटिक्स 8 क्वेशन विचारले जातात. म्हणजेच एल-एल-बी 3 इयर्समध्ये मॅथेमॅटिक्स विचारली नाही जात, पण तुम्हाला एल-एल-बी 5 इयर्समध्ये विचारलं जातं. ओके. सो नेक्स्ट जर आपण आता बघितलं, की लीगल ॲप्टिट्यूड्स
कोणकोणते टॉपिक्स इम्पोर्टंट आहेत, त्याची तुम्हाला आता यामध्ये इन्फॉर्मेशन मी सांगत आहे. ओके. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी समजतील. लीगल ॲप्टिट्यूडच्या सेक्शनमध्ये जर आपण बघितलं क्रिमिनल लॉ हा इम्पोर्टंट आहे. ओके. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लॉवरती सुद्धा क्वेशन येतात. टॉर्ट वरती सुद्धा क्वेशन येतात. क्रिमिनल कॉन्ट्रॅक्ट आणि टॉर्ट हे बेसिक तुम्हाला करायचं आहे. ओके. पण कोणकोणत्या बुक्समधून करायचं ते सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. लीगल टर्म्स सुद्धा विचारले जातात. लीगल मॅक्सिममध्ये एक्झाम्पल तुम्हाला त्यामध्ये देतोय. रेस जुडिकेटा असू शकतं, मेन्स रिया असू शकतं, रेशो डेसिडेंडी असू शकतं. लीगल मॅक्सिममध्ये जर आपण बघितलं यू-पी-आय जी आहे मॅक्सिम ती सुद्धा त्यामध्ये विचारली जाते. ओके. तर अशा पद्धतीने जे मॅक्सिम्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. लीगल जनरल नॉलेजमध्ये काही ॲक्ट्स विचारले जातात, काही हिस्टॉरिकल लीगल इव्हेंट्स विचारले जातात, काही कमिशन असेल, त्या कमिशनवरती क्वेशन विचारले जातात. ॲक्ट जर आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. सो अशा पद्धतीचे यावरती सुद्धा क्वेशन तुम्हाला विचारले जातात आणि तेच टॉपिक इम्पोर्टंट तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तेच तुम्हाला करायचं आहे. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेसिक म्हणजे त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती कोणते टॉपिकवरती क्वेशन विचारले जातात. प्रिएम्बल झालं, फंडामेंटल राइट्स झालं, डी-पी-एस-पी झालं, प्रेसिडेंट वरती क्वेशन विचारलं जातं, पार्लमेंट. ओके. सो या टॉपिक्स वरती चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचंय, की या टॉपिक्स वरती तुम्हाला क्वेशन येणाऱ्या एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. जे तुम्हाला रेडमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला पहिलं करायचं आहे. ओके. इंडियन ज्युडिशरीमध्ये जर आपण बघितलं तर हायरार्की ऑफ कोर्ट्स कशा आहेत, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट यावरती क्वेशन विचारले जातात. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं तर इम्पोर्टंट लीगल पर्सनॅलिटीज असतील, काही अवॉर्ड्स वगैरे भेटले असतील त्या व्यक्तीला, तर ते सुद्धा क्वेशन तुम्हाला यामध्ये विचारले जातात. लीगल करंट अफेअर्समध्ये जर आपण बघितलं तर कोणती रिसेंट जर काही जजमेंट आली असेल, तर ती इम्पोर्टंट जजमेंट असेल, तर ते सुद्धा तुम्हाला क्वेशन विचारले जातात. न्यू लॉ कोणता आता झाला असेल, तर ते सुद्धा विचारले जातात आणि काही अमेंडमेंट झालेल्या असतील, तर त्या जे काही अमेंडमेंट आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेशन तुम्हाला विचारले जातात. लीगल रिझनिंगमध्ये जसं आपण क्वेशन ऑलरेडी लीगल ॲप्टिट्यूडचे क्वेशन चालू केलेले आहेत. प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेशन याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं जनरल नॉलेज त्यावरती हिस्ट्रीवरती क्वेशन विचारले जातात. मग हिस्ट्रीवरती एन्शियंट हिस्ट्री असेल, मिडीव्हल असेल या मॉडर्नवरती असतील. जिओग्राफीमध्ये काही रिव्हर्स, नद्या वगैरे असतील, स्टेट्स असतील, राज्य, कॅपिटल्स त्याच्यावरती तुम्हाला क्वेशन विचारले जातात. इंडियन इकॉनॉमीमध्ये मग बजेट आता नवीन इंट्रोड्यूस झालेलं आहे, तर त्यावरती सुद्धा क्वेशन विचारतील. बेसिक टर्म्स सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे बजेटवरती जे काही क्वेशन असतील ते या एक्झामला येणार आहेत. ओके. इंडियन पॉलिटीमध्ये जर बघितलं तर कॉन्स्टिट्यूशन असेल, सिटिझनशिप असेल. ओके. इंडियन पॉलिटीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे. ओके. पार्लमेंटरीचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या पद्धतीचे क्वेशन तुम्हाला या एक्झाममध्ये विचारले जातात. जे इम्पोर्टंट दिलेले आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. जनरल सायन्स जर आपण बघितलं तर एक लुसेंटचा जो बुक येतो, ओके. तर लुसेंटच्या बुकमध्येच तुम्हाला हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इंडियन इकॉनॉमी असेल, इंडियन पॉलिटी असेल, जनरल सायन्स असेल, या एका बुकमध्ये सर्व गोष्टी कव्हर होतात. त्याचा जो कव्हर पेज असेल, तो तुम्हाला महाराष्ट्र लॉ सी-ई-टी-एस जो काही आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती तुम्हाला फोटो मी पाठवेन. तो जरी बुक तुम्ही घेतला, तरी सफिशियंट आहे. ओके. तेवढं जरी केलं, तरी तुमचे चांगल्या पद्धतीने जी-के कव्हर होऊन जाईल. ओके. नेक्स्ट जर बघितलं तर एन्व्हायर्नमेंटल इश्यूवरती काही क्वेशन विचारले जातात. नेक्स्ट आहे करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्स जर मी बघितलं तर आपल्याला लास्ट 1 इयरचं करंट अफेअर्स विचारले जातात. मग कोणकोणते विचारलं जातं, सब टॉपिक्स कोणते असतील? तर जसं की आता नॉर्मली जर आपण बघितलं तर हे बघा, हे युनायटेड नेशन असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे जे असेल, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं करंट अफेअरच्या दृष्टिकोनाने तर अवॉर्ड्स हे चांगल्या पद्धतीने करायचे आहेत अँड ऑनर्स. त्यानंतर स्पोर्ट्समध्ये जर आपण बघितलं ऑलिम्पिक्स, क्रिकेट, नॅशनल गेम्स यावरती खूप सारे क्वेशन विचारले जातात. लेटेस्ट क्रिकेटचं जे काही वर्ल्ड कप आता झालं असेल, त्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेशन येणार आहेत. रिसेंट नॅशनल आणि इंटरनॅशनल जे काही इव्हेंट झाले असतील लास्ट 1 इयरमध्ये, ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. सो करंट अफेअरचं सेक्शन बघितलं तर अवॉर्ड्स यामधून चालू होते आणि इंटरनॅशनल रिलेशन हे नॉर्मली जी-केच्या सेक्शनमध्ये
तुम्हाला येऊन जाईल किंवा लीगल ॲप्टिट्यूडच्या सेक्शनमध्ये हे तुम्हाला विचारलं जाईल. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग यामध्ये जर क्वेश्चन बघितलं तर फिगर बेस्ड क्वेश्चन आहे, सायलोजिझम आहे, स्टेटमेंट कन्क्लुजन अँड अझम्पशन आहे. पझल्सवरती क्वेश्चन विचारले जातात. कॅलेंडर अँड क्लॉक यावरती सुद्धा क्वेश्चन विचारतात. कॉज अँड इफेक्ट, कोडिंग अँड डिकोडिंग यावरती सुद्धा विचारले जाणार आहेत. ऑड वन आउट, ब्लड रिलेशन, नंबर सीरीजमध्ये अल्फाबेट, लेटर, ऑर्डर, त्यानंतर मिसिंग नंबर आणि व्हेन डायग्राम या पद्धतीचे डेटा सफिशियन्सी. सो हे सर्व इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत येणाऱ्या एक्झामसाठी, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. एवढेच टॉपिक्स करा, पण चांगले करा. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं इंग्लिशचा जो सेक्शन आहे, त्यामध्ये वर्ड मीनिंग, व्होकॅब्युलरी असेल म्हणजे तुमचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, आयडियम्स अँड फ्रेजेस जे तुम्हाला रेड कलरमध्ये दिलेले आहेत, ते इम्पोर्टंट आहे. ते पहिलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स कारण की दरवर्षी यावरती क्वेशन विचारलेले जातात. स्पॉटिंग द एरर्स, रिप्लेस द वर्ड्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड पॅराजंबल्स. सो नेक्स्ट आहे की क्लोज टेस्ट. ग्रामरमध्ये टेन्सेस असेल, प्रिपोझिशन असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, व्हॉईस असेल, यावरती क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारले जातात. हे सर्व तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून एक्झाममध्ये चांगले मार्क्स तुम्हाला पडतील. ओके. हे टॉपिक्स तुम्हाला इम्पोर्टंट आहेत, जे करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट जे विद्यार्थी एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील, त्यांच्यासाठी मॅथेमॅटिक्स, कॅल्क्युलेशन अँड सिम्प्लिफिकेशन आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, पर्सेंटेज आहे टॉपिक, सिंपल अँड कंपाउंड इंटरेस्ट आहे, इंडीज अँड सर्व्स, नंबर्सवरती विचारले जातात क्वेश्चन, रेशिओ अँड प्रोपोर्शन, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाईम अँड स्पीड अँड डिस्टन्स, मेन्सुरेशन, एरिया, पेरिमीटर, ओके अँड डेटा इंटरप्रिटेशन, बार ग्राफ. म्हणजे जे बार ग्राफ असेल, पाई चार्ट असेल आणि टेबल यावरती नॉर्मली क्वेश्चन विचारले जातात. एल-एल-बी 3 इयरचे जे स्टुडंट असतील, तर नॉर्मली तुम्हाला ॲव्हरेज म्हणजे वयवारी नॉर्मली आणि टाईम अँड वर्क याच्यावरती नॉर्मली क्वेश्चन हे विचारले जातात तुम्हाला लीगल रिझनिंगमध्ये. ओके. सो ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. बाकी एल-एल-बी 3 इयर्सला जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहेत. एल-एल-बी 3 इयर, एल-एल-बी 5 इयर्स इम्पोर्टंट टॉपिक्स तुम्हाला समजले असतील. ओके. बुक्स कोणतं प्रिपरेशनसाठी करायचं आहे ते इंग्लिशसाठी एल-एल-बी 3 इयरचं स्टडी कोच अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही घेऊ शकता. नवीन बुक्स मार्केटमध्ये आलेले आहेत. ओके. एल-एल-बी 5 इयर्स असेल किंवा एल-एल-बी 3 इयर्स असेल. तर लेटेस्ट एडिशन असेल तुम्ही घेऊ शकता. लेटेस्ट एडिशन तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके. जे तुमच्याकडे बुक अवेलेबल आहेत त्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता. यांची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी ती लिंक देईन किंवा इथे तुम्हाला बाजूला ती लिंक दिसून जाईल. ओके. मराठीमध्ये जे विद्यार्थी स्टडी करत असणार आहेत त्यांच्यासाठी अवॉर्ड हे पब्लिकेशन आहे. यामधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता किंवा तुमच्याकडे कोणताही बुक्स अवेलेबल असेल त्यामधून अभ्यास करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आणि जे आपण YouTubeला लाईव्ह सेशन वगैरे घेतो. त्यावरती सुद्धा तुम्हाला चांगलं भर द्यायचा आहे. ओके. सो आता रजिस्ट्रेशन केलं नसेल ज्या विद्यार्थ्यांनी, सो 5 इयरचं रजिस्ट्रेशन आहे 15 मार्च 2026 पर्यंत आणि 28 फेब 2026 हे एल-एल-बी 3 इयर्ससाठी रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल, ते विद्यार्थी करू शकतात. ओके. आणि एक्झामचे डेट्स आहे एल-एल-बी 3 इयर्ससाठी 1 एप्रिल आणि एल-एल-बी 5 इयर्ससाठी 8 मे. या डेटमध्ये चेंजेस होऊ शकतात. पुढे डेट जाणार आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका. पण अभ्यास चालू करा. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. जे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत, चांगल्या पद्धतीने करा. डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट हा पॉझिटिव्ह येऊन जाईल. आणि चांगले टॉपचे कॉलेजेस जर पाहिजे असतील, तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे आज मी तुम्हाला टॉपिक्स दिलेले आहेत, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. काही डाउट असेल, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. थँक यू सो मच.